अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या श्री स्वामी समर्थ व भाग्यदीप कंपनीने 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांची फंडाची रक्कम व 2 महिन्याचा पगार थकवल्याने आज संतप्त कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक ए.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली। सायंकाळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे यांनी संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून 1 महिन्याचा पगार देऊन व उर्वरित पगार फंडाची रक्कम 8 दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास मागे घेतले। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षे घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका म्हणजे गोरगरीब कंत्राटी कर्मचाऱ्यांना लुबाडून करण्याचे कुरणच बनले आहे। मागील ठेकेदार श्री स्वामी समर्थ व सध्याचे ठेकेदार कंपनी भाग्यदीप यांनी 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांची फंडांची रक्कम 2 महिन्याचा पगार थकवल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन केले होते। तर आजपासून नगरपालिका कार्यालयाच्या बाहेर पुणे विभागीय नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक ए.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात केली। यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। दरम्यान सायंकाळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे, पक्षप्रतोद अमय जाधव, गोपी शेटे, आरोग्य सभापती संतोष वाळवेकर, नगरसेवक दीपक बेडगे, सागर माळी, उदय पाटील, सौ रेवती पाटील, सौ शीतल कांबळे, किरणराव कांबळे यांनी संबंधित दोन्ही ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून 1 महिन्याचा पगार तात्काळ देऊन उर्वरित पगार फंडाची रक्कम 8 दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले। हुपरी नगरपालिका स्थापनेपासूनच घनकचरा व्यवस्थापन ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। गेल्या 8 वर्षांमध्ये सर्वच ठेकेदारांनी सर्वसामान्य गोरगरीब कंत्राटी कर्मचाऱ्यांना लुबाडण्याचा उद्योग केल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत। मागील ठेकेदार श्री स्वामी समर्थ व सध्याची ठेकेदार कंपनी भाग्यदीप यांनी 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांची फंडांची रक्कम व 2 महिन्यांचा पगार थकवला आहे। याबाबत नगरपालिका प्रशासनाने संबंधित भाग्यदीप कंपनीला नोटीस दिली, परंतु या नोटिशीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली होती। यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी 3 दिवसापासून कामबंद आंदोलन केले होते। तर आज सकाळपासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती। या आंदोलनामध्ये कर्मचारी प्रवीण संदे, राहुल मधाळे, निखिल माने, अमोल घाटगे, ऋषिकेश अदमाणे आदीसह सर्व महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। असायला पाहिजे, मुख्य मालक म्हणून नगरपालिका जबाबदार आहे, परंतु नगरपालिकेनं या कंत्राटदारांना काही कंट्रोलमध्ये ठेवलेलं नाही। त्यामुळे गेल्या 3 महिन्यापासूनचा जो कंत्राटदार आहे तो पगार न करता काम सुरू केल्याचं आम्हाला कळत आहे। कामगारांचा 3 महिन्याचा पगार ताबडतोब मिळाला पाहिजे, त्यांच्या फंडाच्या रकमा ज्या आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत, ESICचा कार्ड आणि सगळा हिशोब आम्हाला मिळायला पाहिजे। आणि गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आमच्या कामगारांनी त्या सगळ्याच्या नोंदी आणि रेकॉर्ड आम्हाला प्रायव्हेट फंडाच्या, ESICच्या पगाराच्या सगळ्या नोंदी आम्हाला मिळायला पाहिजे। याच्याकरता आज उपोषण सुरू झालेलं आहे। ताबडतोब नगरपालिकेनं माननीय मुख्याधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। आपलं अध्यक्ष, नगराध्यक्ष जे आहेत, उपनगराध्यक्ष जे आहेत, आरोग्य विभागाचे अध्यक्ष यांनी पण लक्ष घालावं आणि ताबडतोब या कामगारांना न्याय मिळवून द्यावा आणि गेल्या 8 वर्षातला त्यांच्या हिशोबाची सगळी चौकशी करून यांना हिशोब द्यावा, अशा प्रकारची आमची मागणी आहे। त्याच्याकरता हा लढा चालू आहे। जर प्रश्न सुटला नाही तर हा लढा अधिक तीव्र आम्ही करू। जिल्हाभर आंदोलन होईल, जिल्हा अधिकाऱ्यांवर आंदोलन होईल आणि हे आंदोलन पुढं प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, अशा प्रकारचा इशारा आम्ही आज कंत्राटदार आणि नगर परिषद हुपरी यांना देत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।